नमस्कार मित्रांनो, ध्येय MPSC या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आपण पाहत आहोत भारतीय राज्यघटनेवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न भाग 2. यापूर्वी भाग 1 हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. तरी आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली जाईल. चला तर मग आजच्या प्रश्नाला सुरुवात करू. सर्वप्रथम पहिला प्रश्न आहे, आर्थिक न्यायाचे तत्व हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या दोन भागामध्ये समाविष्ट केलेले आहे? जे आर्थिक न्यायाचे तत्व आहे ते भारतीय राज्यघटनेच्या जे उद्देशपत्रिका प्रेम्बलमध्ये आर्थिक न्यायाची उद्देशिका आहे, त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेतील जे मार्गदर्शक तत्वे आहे यामध्ये देखील आर्थिक न्यायाचे तत्व आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं अगदी अचूक उत्तर असेल. जे मार्गदर्शक तत्व जे आहे त्यामध्ये कलम 39 मध्ये जे सामाजिक आणि आर्थिक ह्या न्यायाची नमूद केलेली आहेत हे आपल्याला माहीत आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 जे अगदी याचं अचूक उत्तर असेल. चला तर पुढील प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेबाबत खालील विधाने विचारात घ्या. खाली 2 विधाने दिलेली आहेत आणि त्यापैकी कोणते विधान बरोबर आहेत हे पाहू. पहिलं विधान आहे, उद्देशपत्रिका भारतीय राज्यघटनेचा भाग आहे, परंतु न्यायालयामार्फत त्यातील तरतुदी अंमलात आणण्याचा आग्रह धरता येणार नाही. पर्याय विधान अ आहे. तर ब विधान आहे की उद्देशपत्रिकेमध्ये जर राज्यघटनेच्या इतर तरतुदीप्रमाणे दुरुस्ती करता येणार नाही. तर वरील विधानाचा विचार करता आपल्याला असे लक्षात येते की जे पर्याय क्रमांक 2 आहे हे अगदी चुकीचं उत्तर आहे. कारण की भारतीय राज्यघटनेमध्ये इतर जे 368 या कलमांतर्गत जी घटना दुरुस्ती करण्याची कलम आहे त्या अंतर्गत उद्देशपत्रिकेमध्येही आपल्याला तरतूद करता येते, दुरुस्ती करता येते. त्यामुळे पर्याय क्रमांक ब हे चुकीचं असेल. आणि पर्याय क्रमांक अ आहे की उद्देशपत्रिका भारतीय राज्यघटनेचा भाग आहे हे विधान देखील बरोबर आहे, परंतु न्यायालयामार्फत त्यातील तरतुदी अंमलात आणण्याचा आग्रह धरता येणार नाही. अगदी बरोबर आहे. कारण की भारतीय राज्यघटनेमध्ये जे उद्देश दिलेले आहेत ते आपल्याला त्या उद्दिष्टाची पूर्ततेसाठी आपल्याला न्यायालयामध्ये तसा आग्रह धरता येणार नाही, कारण की ते काम शासनाचं आणि सरकारचं असते. म्हणून यामधील जो प्रश्न क्रमांक 2 आहे याचं फक्त पर्याय क्रमांक 1 हे अ हे विधान बरोबर आहे, ब हे विधान चूक आहे. चला तर पुढील प्रश्न पाहू. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे? जे भारतीय राज्यघटनेमध्ये जे उद्दिष्ट आहेत त्यापैकी सर्वप्रथम आणि सगळ्यात प्रथम अग्रक्रम दिलेला आहे तो न्याय हा घटकाला देण्यात आलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर असेल. तसेच त्याबरोबर जे भारतीय राज्यघटनेमध्ये सरनाम्यामध्ये जे उद्दिष्ट आहे त्याचा सिक्वेल अशा प्रकारे आहे. सर्वप्रथम न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य या सरनाम्यावरील घटकावर सिक्वेलवर अनेकदा MPSCमध्ये च्या पदामध्ये अनेक वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे लक्ष असू द्या. पुढील प्रश्न आहे, भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कालांतराने खालीलपैकी काय सामील झाले? पर्याय इथं 2 दिलेले आहेत. राष्ट्राची एकता, ब आहे राष्ट्राची अखंडता. इथे थोडी मिस्टेक झालेली आहे, इथं अखंडता असायला पाहिजे. तर भारतीय राज्यघटनेची जी सरनामा प्रस्तावना आहे त्यामध्ये राष्ट्राची अखंडता हा नव्याने ॲड झालेला शब्द आहे. कारण की भारताच्या प्रस्तावनेमध्ये 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये दुरुस्ती करून त्यामध्ये राष्ट्राची एकता, अखंडता, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष या 3 शब्दाचा नव्याने समावेश केला आहे. त्यामुळे या प्रश्नाचा उत्तर हे राष्ट्राची अखंडता पर्याय क्रमांक 2 या
प्रश्नाचं उत्तर राहील. पुढील प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? खालील काही विधान दिलेले आहे, त्यापैकी कोणते विधान सत्य आहे हे पाहू. त्यामध्ये पहिलं विधान दिलेलं आहे की बेरोबरी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा भाग असल्याचा निर्णय दिला होता. दुसऱ्या क्रमांकाचं विधान आहे केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा घटनेचा भाग नसल्याचा निर्णय दिला होता. तिसरं विधान आहे सरनाम्यामध्ये आतापर्यंत घटना दुरुस्तीद्वारे 2 वेळा बदल करण्यात आला. वरीलपैकी एकही नाही. तर वरील विधानाचा विचार करता वरील सर्वच्या सर्व विधान हे चुकीचे आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी एकही नाही, सत्य विधान नाही. कारण की बेरोबेरू खटला हा जो 1960 चा खटला आहे, यामध्ये सांगितले होते की भारतीय राज्यघटनाची प्रस्ताविका आहे, हे घटनेचा भाग नाही. तर इथं याच्यामध्ये दिलेलं आहे की तो घटनेचा भाग असेल असं म्हटलेलं आहे. तर जे 1973चा जो केशवानंद भारती खटला आहे, तर या खटल्याद्वारे भारतीय राज्यघटनेची ही प्रस्तावना हे भारतीय राज्यघटनेची अविभाज्य भाग आहे असं म्हटलेलं आहे. त्यामुळे आणि त्याचबरोबर सरनाम्यामध्ये आतापर्यंत घटना दुरुस्तीद्वारे 2 वेळा बदल केला, हे चुकीचं आहे विधान. कारण की फक्त आतापर्यंत भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये एकच वेळेस दुरुस्ती करण्यात आली, ते म्हणजे 1976 42वी घटना दुरुस्ती. त्यामुळे हे वरील दिलेले सर्व विधाने चुकीचे असल्यामुळे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील प्रश्न पाहू. खालील विधाने लक्षात घ्या. खालील 3 विधाने दिलेली आहेत. भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका हे संविधानाचा भाग असून त्यामध्ये 368व्या कलमानुसार दुरुस्ती करता येते. ब विधान आहे भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका संविधानाचा भाग नाही आणि त्यामध्ये दुरुस्ती करता येत नाही. तिसरं विधान आहे उद्देशपत्रिका आणि संशोधनाचा भाग आहे आणि त्यामध्ये संविधानाचा मौलिक संरचनेला धक्का न लावता दुरुस्ती करता येते. वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? पहिलं विधान जे आहे भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका हे संविधानाचा भाग असून त्यामध्ये 368व्या कलमांतर्गत दुरुस्ती करता येते, हे विधान बरोबर आहे. तर त्याचबरोबर भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका हा संविधानाचा भाग नाही, त्यामध्ये दुरुस्ती करता येत नाही, हे जो पर्याय क्रमांक ब आहे हा चुकीचा आहे. कारण की भारतीय संविधान हा भारतीय जी प्रस्ताविका आहे ती भारतीय संविधानाचा भाग आहे. हे 1973चा जे केशवानंद भारती खटला आहे किंवा भारतीय जीवन विमा 1995 च्या निर्णयानुसार हा भारतीय राज्यघटनाची प्रस्तावना हा घटनेचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक ब हे अगदी चुकीचं विधान आहे. त्याबरोबर क विधान आहे की उद्देशपत्रिका आणि संशोधनाचा भाग आहे आणि त्यामध्ये संविधानाच्या मौलिक संरचनेला धक्का न लावता दुरुस्ती करता येते. पर्याय क्रमांक जो क देखील हे विधान बरोबर आहे. कारण की भारताचे जे मौलिक संरचना आहे, जे स्ट्रक्चर आहे, कसल्याही त्याला धक्का न लावता त्यामध्ये आपल्याला दुरुस्ती करता येते. त्यामुळे अ आणि क हे जे विधान बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल. पुढील प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिलेला आहे? खालील 4 पर्याय दिलेले आहेत. त्यामध्ये स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या 4 पैकी जे भारताची जी संकल्पना राज्यघटनेची जी प्रस्तावना आहे त्यामध्ये अग्रक्रम जो दिलेला आहे, या न्याय या घटकाला अग्रक्रम दिल्याचे आपल्याला दिसून येते. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील प्रस्तावना हे तत्व कोणत्या देशाकडून स्वीकारलेले आहे?
पर्याय क्रमांक आहे 1 अमेरिका, पर्याय 2 आहे इंग्लंड, पर्याय क्रमांक 3 श्वेत रशिया, पर्याय क्रमांक 4 कॅनडा. तर भारताने राज्यघटनेची जी प्रस्ताविका आहे हे अमेरिका या देशाकडून स्वीकारलेली आहे. पुढील प्रश्न पाहू. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही आदर्श तत्वे आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या देशाकडून स्वीकृत केलेली आहे? पर्याय दिलेले आहे रशियन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती, कॅनडा, अमेरिका. तर जी भारताने जी स्वातंत्र्य, समता, बंधुता ही आदर्श तत्वे ही फ्रेंच राज्यक्रांतीकडून स्वीकृत केलेली आहे. फ्रेंच राज्यक्रांती ही 18व्या शतकातील अत्यंत महत्त्वपूर्ण असलेली घटना आहे. ती 1789मध्ये फ्रेंच राज्यक्रांती झाली. या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. पुढील प्रश्न पाहू. 17 जून 1948ला घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांत रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? पर्याय क्रमांक मध्ये न्यायमूर्ती एस के दार, पर्याय क्रमांक 2 मध्ये एस के पाटील, ब्रिजपाल बियाणी, काकासाहेब गाडगीळ. तर यामध्ये पर्याय क्रमांक 1 हे न्यायमूर्ती दार हे 1948मध्ये भाषावार प्रांत रचनाचे अध्यक्ष होते. पुढील प्रश्न आहे भारतातील कोणत्या घटक राज्याचे क्षेत्रफळ सर्वात लहान आहे? 4 पर्याय दिलेले आहे हरियाणा, त्रिपुरा, सिक्कीम, गोवा. तर याचं आपल्याला माहीत आहे की जो सर्वात क्षेत्रफळाने सर्वात लहान असलेलं आपलं राज्य आहे पर्याय क्रमांक 4 गोवा. पुढील प्रश्न पाहू. संसदेने नागरिकत्वाचा कायदा केव्हा संमत केला? पर्याय 1 मध्ये 1950, पर्याय 2 1952, 3 1955, पर्याय क्रमांक 4 1958. तर भारतीय संसदेने नागरिकत्वाचा कायदा हा 1955मध्ये संमत केला. आतापर्यंत नागरिकत्व कायद्यामध्ये 9 वेळास तरतूद करण्यात आली, हे पण लक्षात असू द्या. अगदी अलीकडे पुढील प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 32 खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आदेशाची तरतूद सुस्पष्टपणे केली नाही? खालीलपैकी कोणता आदेश जो आहे की कलम 32 मध्ये त्याचा समावेश नाही? जो कलम 32 जो रीट आहे तो मूलभूत हक्काचे उल्लंघन झाल्यास आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण दाद मागू शकतो. त्यामध्ये 5 रीट दिलेले आहेत. त्यामध्ये बंदी प्रत्यक्षीकरण, परमादेश, प्रतिनिषेध, उत्प्रेक्षण आणि अधिकार पुच्छ ह्या 5 रीटचा त्यामध्ये समावेश आहे. तर या 5 पैकी जो यामध्ये ही पर्याय क्रमांक 1 हे निषेधाज्ञा हा कलम 32 मध्ये समावेश नसल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असेल. पुढील प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मानलेला आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 32 जो आहे याला भारतीय संविधानाचा आत्मा मानलेला आहे. कलम 32 मध्ये घटनात्मक उपयोजनाचा हा अधिकार आहे. भारतीय संविधानामधील कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्क दिलेले आहे. जर या मूलभूत हक्कावर बंधने किंवा गदा आल्यास कलम 32च्या सहाय्याने थेट आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकतो. अनेक हक्क किंवा अधिकार देऊन जर त्यावर बंधने व त्यांचे हनन जर झाले, त्यात जर न्यायाची जी प्रोव्हिजनच नसेल तर त्या अर्थी ते हक्क ते अधिकार भावशून्य असतात. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते जे कलम 32 आहे हे संविधानाचा आत्मा आहे असे म्हणतात.
पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात 6 ते 14 वयोगटातील मुलासाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे? खाली 4 पर्यायामध्ये कलमा दिलेल्या आहेत. तर कोणत्या कलमाअंतर्गत जे 6 ते 14 वयोगटातील मुलासाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद करण्यात आली? तर कलम 21 अंतर्गत 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद केली. सुरुवातीला भारतीय राज्यघटनेमध्ये ही कलम नव्हती. 86वी घटना दुरुस्ती करून 2002 मध्ये हे दुरुस्ती करून 21A हे भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आले आणि या कलमाअंतर्गत भारतातील 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद केली. त्यामुळे या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर हे पर्याय क्रमांक 2 असेल. कलम 21A अंतर्गत अशी तरतूद केली. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाचे मूलभूत हक्क नाही? आपल्याला माहीत आहे की समतेचा हक्क हा कलम 14 ते 18 मध्ये मूलभूत हक्क आहे. तसेच स्वातंत्र्याचा हक्क हे कलम 19 ते 22 दरम्यान स्वातंत्र्याचे जे हक्क मिळालेले आहेत. त्याचबरोबर आपल्याला धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क देखील आहे. कलम 25 ते 28 मध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क मिळालेला आहे. पण जो सध्या भारतीय राज्यघटनेमध्ये जो मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्क नाही. सुरुवातीला मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्क होता, पण 1978 मध्ये जी 44वी घटना दुरुस्ती झाली, घटना दुरुस्ती करून हे मालमत्तेचा हक्क हा कायदेशीर हक्कामध्ये टाकण्यात आला. त्यामुळे जो पर्याय दिले आहेत त्यापैकी मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्क नाही. त्यामुळे या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर हे पर्याय क्रमांक 4 असेल. तर मालमत्तेचा हक्क हे घटनेच्या 300A मध्ये टाकण्यात आलेला आहे. 300A मध्ये. पुढील प्रश्न आहे, भारताच्या राज्यघटनेच्या या भागामध्ये नागरिकाच्या मूलभूत हक्काविषयी तरतूद करण्यात आलेली आहे. तर पर्याय दिलेले आहे पहिल्या भागामध्ये, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या. तर आपल्याला माहीत आहे की भारताच्या जे मूलभूत हक्क हे घटनेच्या 3ऱ्या भागामध्ये देण्यात आले. त्यामुळे याचं अगदी अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3 असेल. पुढील प्रश्न आहे, कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्याचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आला? पर्याय आहे 42वी घटना दुरुस्ती, 44वी घटना दुरुस्ती, 61वी घटना दुरुस्ती, 24वी घटना दुरुस्ती. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 42वी घटना दुरुस्ती नुसार मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला. भारतीय जी मूळ राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश नव्हता, ती 1976 मध्ये 42वी घटना दुरुस्ती करून त्यामध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला. पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचे कलम 40 हे कशासंबंधी आहे? आपल्याला माहीत आहे की भारतीय राज्यघटनेमधील जे मार्गदर्शक तत्वामध्ये कलम 40 हे पंचायत राज या घटकासंबंधी आहे. पंचायत राज. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल. पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी केलेला आहे. जे आंतरराष्ट्रीय शांतता आणि जी सुरक्षितता याचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वामध्ये याचा समावेश केला गेलेला आहे.